पहिले तर मी सांगेन की मला पक्षाकडून आणि संदीप काकाकडनं जी संधी मिळाली, जो पक्षाकडून अधिकृत उमेदवारी डॉक्टर उपाध्याय आणि संदीप गायकर यांना मिळाली होती, ती उमेदवारी त्यांनी मला देण्यासाठी पक्षाकडे म्हणजे रवींद्र चव्हाण साहेबांकडे आणि नंदू परब साहेबांकडे एक म्हणजे मला पुढे करून की याला उमेदवारी द्या असा एक त्यांनी विश्वास जो दाखवला, त्या संधीचं मी सोनं करायचा 100% प्रयत्न करेन. मी कुठे कमी पडणार नाही, ही माझी जिम्मेदारी. दुसरं म्हणजे एक ते झाल्यानंतर पक्षामध्ये अधिकृत उमेदवार म्हणून उपाध्याय डॉक्टरांना जी उमेदवारी मिळाली होती, पण त्यांचा एक भावनिक असा म्हणजे भावनांमध्ये त्यांनी त्या गोष्टी थोड्या पब्लिकपर्यंत किंवा संदीप काकाचं जे तिकीटचं सॅक्रिफाईस ज्यांनी केलं संदीप काकांनी, ते त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक भावना आली की ज्या माणसाने मला पक्षामध्ये एक चांगल्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून पुढे आणलं, पक्षामध्ये घेतलं, पक्षामध्ये एक स्थान दिला, त्या गोष्टीचा कुठेतरी एक म्हणजे त्यांना वाईट वाटलं की या माणसाने उमेदवारी एका नवीन चेहऱ्यासाठी आपली सोडली. आणि तो विश्वास त्यांनी त्यांच्यावरती पण दाखवला की त्यांची स्वतःची उमेदवारी त्यांनी माघारी घेऊन त्यांनी संदीपजी गायकर यांना पक्षाकडे मागणी करून त्यांची उमेदवारी ही अधिकृत करा पक्षाकडून. पण काही टेक्निकल बाबींमुळे त्यांचा जो फॉर्म अपक्ष भरला गेला होता, त्याच्यामध्ये त्यांना नगारा चिन्ह हा मिळाला आणि पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून एक पुरस्कृत उमेदवार म्हणून खरं तर नंदू परब साहेबांकडे आणि रवींद्र चव्हाण साहेबांकडे त्यांनी एक मागणी केली की यांना पुरस्कृत म्हणून तुम्ही पुढे करा. तर नगारा चिन्हावरती संदीप गायकर यांनी उमेदवारी आता लढवत आहेत. त्यांची अधिकृत म्हणूनच भाजपातून आणि शिवसेनेची जी युती आहे, त्या युतीमार्फत ते अधिकृत उमेदवार म्हणूनच नगारा चिन्हावर लढत आहेत. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.